नमस्कार मित्रांनो, थोडक्यात कथा सांगायची झाली तर गोष्ट आहे राहू म्हणजे वरुण शर्मा आणि केतू म्हणजे पुलकित सम्राट यांची. पण ट्विस्ट असा आहे की हे दोघं खऱ्या आयुष्यातली माणसं नसून एका रायटर म्हणजे पियुष मिश्राच्या स्टोरी मधले कॅरेक्टर्स आहेत. आता या लेखकाच्या एका जादुई पुस्तकात जे लिहिलं जातं तेच प्रत्यक्षात घडतं. त्या पुस्तकातून हे दोन पनोती कॅरेक्टर्स असतात अपशकुनी, हे जेव्हा बाहेर येतात आणि हिमाचल प्रदेशमध्ये गोंधळ घालायला सुरुवात करतात. तिथे त्यांची गाठ पडते मिनू टॅक्सी, ज्याचं कॅरेक्टर प्ले केलं शालिनी पांडे नावाच्या एक हिरोईन आहे. ते एका हुशार आणि बिंदास मुलीशी त्यांची गाठ पडते. मग सुरू होते एक असा प्रवास जिथे नशीब, कॉमेडी आणि थोडंसं लॉजिक बाजूला ठेवून घडल्या जाणाऱ्या घटना बघायला मिळतात. आता यामध्ये काय भारी आहे तर वरुण आणि पुलकितची जोडी, फुकरे सिनेमातला हनी आणि चुचा तुम्हाला आठवतच असणार, तीच केमिस्ट्री इथेही पाहायला मिळते. वरुण शर्माचे हावभाव आणि टायमिंग्स, काही सीन्स तुम्हाला खूप खळखळून हसवतात. आता दुसरं म्हणजे की युनिक आयडिया, सहसा बॉलिवूडमध्ये कॅरेक्टर्स पुस्तकातून बाहेर आली आहेत असे फॅन्टसी कल्पना खूप कमी पाहायला मिळते. ही आयडिया इंटरेस्टिंग आहे आणि सुरुवातीला तुम्हाला खिळवून ठेवते. तिसरं म्हणजे की सपोर्टिंग कास्ट, पियुष मिश्रा आणि चंकी पांडे ज्यांनी एका ड्रग्स लॉर्डची भूमिका केली, त्यांनी आपापल्या परीने सिनेमात एकदम जान ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे काही सीन्स खरोखरच खूप भारी झाले. आता याच्यात जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते म्हणजे की कमकुवत पटकथा, स्क्रीन प्ले, आयडिया भारी असूनही ती पडद्यावर मांडताना दिग्दर्शकाचा गोंधळ उडलेला दिसतो. फर्स्ट हाफ ठीक आहे पण इंटरव्हल नंतर सिनेमा भरकटतो. दुसरं म्हणजे की लॉजिकचा अभाव, हा कॉमेडी सिनेमा आहे मान्य आहे, पण काही ठिकाणी गोष्ट इतक्या बालिश वाटतात की हे खरंच काय चाललंय असा प्रश्न पडतो. दुसरं म्हणजे की क्लायमॅक्स, सिनेमाचा शेवट थोडासा घाईघाईत आणि कन्फ्युजिंग वाटतो. ज्या उंचीवर सिनेमा सुरू होतो तो तिथे संपत नाही. महत्वाचे म्हणजे की जर तुम्हाला फुकरे आणि धमाल यांच्यासारखे डोकं बाजूला ठेवून जर कॉमेडी बघायला आवडत असणार तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. हा चित्रपट तुमच्यासाठी वन टाइम वॉच ठरू शकतो. मित्रांसोबत टाइमपास करायला हा एक चांगला ऑप्शन आहे. पण जर तुम्ही काहीतरी सिरियस किंवा लॉजिकल बघण्याच्या मूडमध्ये असाल किंवा तुम्हाला स्त्री टू सारखे एकदम कसदार कॉमेडी हवी असेल तर तुमची निराशा होऊ शकते. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.